तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही चाललोय पंढरपूरला आषाढी वारीसाठी स्पेशली। तर आषाढी वारीसाठी आम्ही स्पेशली केरळवरून आलोय आणि आता म्हणजे लग्न झाल्यापासून 19 वर्षात आम्ही पहिल्यांदाच आलो होतो। आता ही दुसरी वेळ आहे। तुम्हा सर्वांना माहितीच असेल की पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, ज्याला आपण दक्षिण काशी असं म्हणूनही ओळखतो। तर इथं विठ्ठल रुक्माईचे प्रसिद्ध मंदिर आहे। हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे मोठी यात्रा भरते, त्याला आपण वारी असं म्हणतो। बऱ्याच जणांना माहिती असेल बट काही जणांना माहिती नसेल, तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळेल की पंढरपूरचे मुख्य आकर्षक स्थळ म्हणजे विठ्ठल रुक्माई मंदिर। हे मंदिर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे। तर आषाढी एकादशीला जून जुलै आणि कार्तिकी एकादशीला ऑक्टोबर नोव्हेंबर यावेळेस इथं मोठी यात्रा भरते। तर या यात्रेला वारी असं म्हणतात। सर्वांना माहिती असेल की पंढरपूर हे वारकरी संप्रदायांचे केंद्रस्थान आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय भरपूर प्रमाणात गर्दी इकट्ठा व्हायला लागलेली आहे। या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, मुक्ताबाई अशा वेगवेगळ्या प्रत्येक संतांच्या पालख्या इथं येतात आणि प्रत्येक संतांचे दर्शन आपल्याला भेटतं। इथं वारीमध्ये आल्यानंतर देवाचे नामस्मरण करण्यात एवढे दंग होऊन जातात की येणाऱ्या प्रत्येक संकटावर ते मात करत पंढरपूरपर्यंत पायी पोहोचतात। प्रत्येक जण आषाढी वारीची अगदी आतुरतेने वाट पाहतो। ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी गोष्ट आहे। इथं वारीमध्ये आल्यानंतर रिंगणही बघायला भेटतं। वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येतात। तसं पाहिलं तर वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा आता बरीचशी लोक इथं वारीसाठी यायला लागलेली आहेत। दरवर्षी वारकरी संप्रदायाचे प्रमाण वाढत चाललेले आहेत आणि वेगवेगळ्या राज्यातून भक्तजन पंढरपूरमध्ये यायला लागलेली आहेत। आणि आता मला खूप आनंद होतोय की पंढरपूर हे माझं माहेर घरच आहे आणि आता मी माहेरी चालले आणि विठुरायाचे दर्शन सुद्धा होईल। आणि महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला भरपूर मान आहे। हा जो दिवस असतो त्या दिवशी जी एकादशी धरतात ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हातार माणसांपर्यंत सर्वजण ही एकादशी करतात। कारण ही एक मोठी एकादशी त्यांनी केली की सर्व ज्या छोट्या छोट्या महिन्याला येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्या ही आपण केल्यासारख्या घडून जातात। म्हणून ही एक महत्त्वाची एकादशी आहे आणि त्या दिवशी प्रचंड गर्दी असते मंदिरामध्ये। दर्शन सहसा आपण करू शकत नाही। आतमध्ये जाऊन जर दर्शन करायचं असेल तर 1.5 दिवस 2 दिवस आपल्याला उभा राहावं लागेल, एवढी मोठी अशी ही रांग असते। तर बाहेरून मुखदर्शन होऊ शकतं। बाहेर वारीला येणारे बरेच भक्त काय करतात की बाहेरून मुखदर्शन करून घेतात। आम्ही उद्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि घरापासून ते मंदिरापर्यंतचे अंतर 5 किलोमीटरचे आहे। तर आम्हीही वारकरी संप्रदायाबरोबर चालत चालत माऊली माऊली असं म्हणत विठ्ठला मंदिरापर्यंत जाणार आहोत। खूप प्रसन्न वाटतं खरं सांगायचं तर। तुम्ही नक्की एकदा तरी येऊन बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आणि जमलं तर एक 5 किलोमीटर 10 किलोमीटर तरी वारकऱ्यांबरोबर चालत चालत माऊली माऊली म्हणत एकदा तरी तुम्ही विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन बघा। अगदी प्रसन्न वाटेल आणि सर्व जे काही टेन्शन असेल ते क्षणात दूर होऊन जाईल, एवढं प्रसन्न वाटतं। तरी तुम्ही पाहिलं असेल की रस्त्याने आम्ही येत होतो त्यावेळेस वेगवेगळ्या गावातून लोकही पंढरपूरकडे चालत चाललेली होते वारीसाठी स्पेशली। तर आता इथं पाहू शकताय आम्ही आता घराकडे जाणार आहे। इथून घर थोड्याच अंतरावरती आहे। तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगते की तुम्ही जर आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणार असाल तर 3 दिवस अगोदरच या, म्हणजे की तुम्हाला रिंगण वगैरे पाहायला भेटेल। तर बाजीरावच्या विहिरीवरती गोल रिंगण असतं आणि उभं रिंगण इसबावीमध्ये होतं। तर हे तिन्ही रिंगण तुम्हाला बघायला भेटतील। एकादशीच्या आदल्या दिवशी उभं रिंगण इसबावीमध्ये होतं आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी बाजीरावच्या विहिरीवरती गोल रिंगण होतं दरवर्षी। तसं पाहिलं तर आम्ही नेहमीच पंढरपूरला येतो आणि लहानपणापासून तरी आम्ही इथंच असल्यामुळे नेहमीच मंदिरामध्ये जायचो आणि आषाढी वारीची आम्ही स्पेशली वाट बघत बसायचो, कधी एकदा आषाढी वारी येते आणि
इथं प्रत्येक फॅमिली आपल्या आपल्या परीने होईल तेवढं अन्नदान करत असते. ज्याची कपॅसिटी जास्त आहे ते जास्त लोकांना जेवण घालतात आणि ज्यांची कपॅसिटी कमी आहे ते कमी लोकांना. तरी प्रत्येक घरातून 5 तरी लोकांना जेवण भेटतंच असं आहे. आणि इथून पंढरपूरला जाताना जी काही गावे येतात त्या गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये वारकऱ्यांसाठी स्पेशल जेवण बनतं आणि असं हे अन्नदानाचं काम सुरूच असतं. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण महाराष्ट्रीयन असण्याचा खूप अभिमान वाटतोय. कारण आपल्या महाराष्ट्रामध्येच फक्त एवढे फेस्टिवल, एवढे सर्व काही देवस्थान वगैरे आहेत भरपूर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फेस्टिवल आपण इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरे करतो. इथं तुम्ही पाहू शकता की मी इथं फायनली माझ्या माहेरच्या घरी पोहोचलेली आहे. तर इथं भाऊ आहे, वहिनी, साक्षू, प्रजू सगळेच आम्ही इथं उभारलो. आल्याला आम्ही इथं बघतच उभारलो. तर इथं बघा वहिनीनी वारकऱ्यांसाठी जेवण बनवलेलं होतं. आम्हाला यायला थोडा उशीर झाला त्यामुळे त्याने अगोदरच जेवण बनवून ठेवलेलं होतं. खीर बनवलेली आहे, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, पिठलं आणि इथं मोड आलेल्या मटकीची करी. नंतर हे सर्व जेवण आम्ही आता वाढणार आहे. भात वगैरे केलेला आहे. आमच्याकडे पहिल्यापासून वारकऱ्यांसाठी स्पेशली जेवण बनतं आणि वारकऱ्यांना गोड खूप खाऊन खाऊन असं झणझणीत तिखट काहीतरी पिठलं भाकरी असं खूप आवडतं. त्यामुळे आम्ही स्पेशली दरवर्षी पिठलं भाकरी तर करतोच. आणि कसं आहे की मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेसपासून मी पाहत आले की भरपूर दिवसभर स्वयंपाक आमच्या घरी बनवला जात होता. भरपूर पाहुणे पण यायचे आणि सर्वांसोबत वारकऱ्यांसाठी सुद्धा स्पेशल जेवण बनायचं. तर तुम्ही पाहू शकता की वारकऱ्यांची पंगत आम्ही बसवलेली आहे. आता ती पहिल्यापासूनची जी प्रथा आहे ती आत्तासुद्धा सुरूच आहे. म्हणजे आत्तासुद्धा वहिनी तशाच पद्धतीने जेवण बनवतात. तरी मी कसं असतं की पहिल्यांदा आम्ही वारकऱ्यांना जेवण घालतो आणि नंतर मग घरातले सर्वजण किंवा जे कोणी पाहुणे आलेले असतात ते सर्वजण मिळून आम्ही जेवण करतो. तर इथं नेहमी दरवर्षी भरपूर पाहुणे येतात आमच्याकडे. पूर्वी पण मी लहान असल्यापासून पण भरपूर येत होते. आत्ता पण भरपूर पाहुणे येत असतात कारण इथंच घर आहे आणि आषाढी वारीसाठी स्पेशली लोक खूप लांबून येतात आणि इथंच घर आहे म्हटल्यानंतर सर्वांसाठी पाहुण्यांसाठी तर खूप सोयीस्कर होऊन गेलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरी नाम घेता पुकारे जीवन करी जीवित्वान हे पुन्हा ब्रह्मा उदर पूर्ण जाणे यज्ञ कर्म पुंडलिकावर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, बद्रीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि खरं तर हा दिवस खूप स्पेशल होता कारण ह्या दिवशी भाऊ आणि बहिणीची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती. तर आम्ही सेलिब्रेशनचं सर्व प्लॅनिंग केलेलं होतं आणि आत्ता बघा वारकरी संप्रदाय जेवण करून गेलेले होते. आम्ही सर्वजणसुद्धा जेवण केलं आणि नंतर आत्ता आम्ही ही छोटीशी ॲनिव्हर्सरी पार्टी सेलिब्रेट करतो आहे. तर इथं बघा साक्षू ताट रेडी करून घेते. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यापुढेही तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग बघायला भेटतील. स्पेशली केरळाचे टूरचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील, महाराष्ट्राचेही व्हिडिओ बघायला भेटतील, जर्नीचे भरपूर व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील.
तर हे छोटे छोटे आनंदाचे क्षण प्रत्येकाने सेलिब्रेट करायलाच हवेत, कारण ह्या ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्या माइंडमध्ये आपण कॅप्चर करून ठेवतो आणि ज्यावेळेस आपण एकटं असं बसतो त्यावेळेस ह्याच गोष्टी आठवून आपल्या मनाला आनंद होतो आणि तसंच आपली लाईफ पुढे पुढे जात असते. आत्ताही ह्या गोड आठवणी आम्ही कॅप्चर केलेल्या आहेत, कारण पहिल्यांदाच आम्ही ॲनिव्हर्सरीला होतो, मी म्हटलेलं आहेच. तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहात म्हटल्यावर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आलेला आहातच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक कमेंट्स करायला विसरू नका. तर आम्हाला खूप आनंद झाला होता, कारण भाऊ बहिणीची ॲनिव्हर्सरी आम्ही कधी सेलिब्रेट करू शकलो नाही आत्तापर्यंत आणि आता पहिल्यांदाच आम्ही ॲनिव्हर्सरीच्या वेळेस इथं होतो. तर हा एक कोइन्सिडेंटच होता. दोघांनी प्लॅन केलं होतं की सेलिब्रेशन छोटंसं करायचं आणि आमच्याबरोबर मुलंही आलेली नव्हती, कारण स्कूल सुरू आहे त्यामुळे मुलांनाही येता आलं नाही. आम्ही दोघंच फक्त आलेलो होतो आणि असं हे छोटंसं फॅमिली सेलिब्रेशन झालेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.